नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीच्या आजची बातमीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कुंडमळ्याच्या पूल दुर्घटनेसंदर्भात। मावळमधील कुंडमळ्याजवळच्या पूल दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे। 38 पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, तर चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या मृतांमध्ये 3 पुरुष आणि 6 वर्षाच्या एका मुलाचा देखील समावेश आहे। चंद्रकांत साठले, रोहित माने मृतांपैकी दोघांची ओळख आतापर्यंत पटली आहे। तर सध्या बचाव कार्य रात्रीच्या वेळी देखील सुरू आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, मृतांची ओळख पटलेली आहे, आतापर्यंत चौघांचा मृतदेह सापडलेला आहे। सध्या काय स्थिती आहे? बचाव कार्य थांबवण्यात आलंय की अद्यापही सुरूच आहे? सागर, सध्या एनडीआरएफच्या जवानांकडून बचाव कार्य जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे, कारण पुलाखाली जेवढे काय अडकलेले होते त्यांचे मृतदेह जे आहे ते बाहेर काढलेले आहेत आणि एनडीआरएफच्या जवानांनी जवळपास 1 तासभर जे आहे ते पाण्यामध्ये चाचपणी केली की पुलाखाली कुणी अडकलेलं आहे का। मात्र सध्या कुणी नाही याची खात्री पटल्यानंतर एनडीआरएफची टीम जी आहे ती सध्या बाहेर आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो की एनडीआरएफची बोट जी पाण्यामध्ये सोडण्यात आलेली होती ती सध्या जवानांनी या ठिकाणून बाहेर आणलेली आहे। मात्र जे गर्डरच्या साह्यानं 2 भाग झालेले होते ते क्रेनच्या साह्यानं आपण पाहतो की ते बाजूला करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत दुर्दैवी या घटनेमध्ये 4 जणांचा अंत झालेला आहे। बाकी इतर जण 38 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यामध्ये प्रशासनाला यश आलेलं आहे। मात्र आपण पाहतोय की दुपारी 3:30 पासून प्रशासनाचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। सध्या एनडीआरएफ कडून बचाव कार्य जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे। 2 जण बेपत्ता असल्याची तक्रार जी आहे ते सध्या प्रशासनाकडे आलेली आहे। मात्र जी गिरीश महाजन 2 मंत्री घटनास्थळावरती होते त्यांनी माहिती दिलेली आहे की अद्यापपर्यंत कुटुंबाकडून अथवा नातेवाईकांकडून मिसिंगची तक्रार जी आहे ती प्रशासनाकडे आलेली नाही। ज्यावेळी तक्रार येईल त्यानंतर खात्री पडेल की या नदी पात्रामधून कुणी वाहून गेलेला आहे का। मात्र सध्या एनडीआरएफच्या जवानांकडून बचाव कार्य जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की जवळपास 3 ते 4 तास हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं आणि रेस्क्यू ऑपरेशन करून एनडीआरएफची टीम जी आहे ती या ठिकाणून निघालेली आहे। मात्र सकाळी या नदी पात्रामध्ये एनडीआरएफच्या जवानांकडून शोधकार्य जे आहे ते राबवलं जाईल, कारण 2 जण बेपत्ता असल्याची तक्रार आहे। अजूनपर्यंत तरी प्रशासनाकडे कोणी बेपत्ता असल्याची तक्रार आलेली नाही। मात्र या सगळ्या परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करणं जे आहे एनडीआरएफच्या जवानांसाठी जिकिरीचं बनलेलं होतं, आव्हानात्मक होतं, कारण खाचखळगे मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि कुंडमळ्यातून येणारा पाण्याचा प्रवाह जो आहे इंद्रायणी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे। नक्कीच प्रदीप, पुन्हा एकदा अनेक अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।